नमस्कार. सध्या तालुक्यात ऊस तोडणीचा हंगाम जोमाने सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी आर्थिक पाठबळ देणारे पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जाते. अनेक कारखान्यांनी प्रति टन 3500 रुपये असा दर जाहीर केलेला आहे. त्यामुळे ऊस पिकाला अच्छे दिन आलेले आहेत. सध्या तालुक्याच्या सर्रास भागात ऊस तोडणी सुरू असल्यामुळं मजुरांची टंचाई निर्माण झालेली आहे. या मजूर टंचाईवर मात करण्यासाठी आणि आपल्या शेतशिवारातील ऊस तोडणीची कामे अगदी हंगामात होण्यासाठी वाघवडे गावात 3 शेतकऱ्यांनी ऊस तोडणीची यंत्रणा या ठिकाणी आणलेली आहेत. अगदी महागड्या या मशीनी आहेत. मात्र या मशीनद्वारे ऊस तोडणी कशा पद्धतीने करण्यात येत आहे, तसेच या मशीनद्वारे ऊस तोडणी केल्यानंतर ऊसासाठी आणि या पिकासाठी कशा पद्धतीनं फायदा होतोय ते आपण सविस्तर तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणून घेऊया. हे ऊस तोडणी यंत्र म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक वरदान ठरत आहे. अत्यंत कमी वेळात भरपूर असं काम होत आहे. साधारणपणे एका दिवसाला 150 टन ऊस ही आपली ऊस तोडणी मशीन काम करते. त्यामुळं अत्यंत कमी वेळात हे ऊस तोडणीचं काम चालू आहे आणि भविष्यात सर्व शेतकऱ्यांना हे ऊस तोडणी यंत्र हा एक पर्याय असणार आहे. ऊस तोड मजुरांची भविष्यातही कमतरता भासणार आहे. यासाठी एक सगळ्यात मुख्य म्हणजे आपलं ऊस लागवडीच्या वेळेला 2 सरीतलं अंतर हे कमीत कमी 4-4.5 फूट असणं आवश्यक आहे. 4-4.5 फुटामध्येच हे मशीन चालतं आहे. कमी अंतर म्हणजे आता प्रॉपर चालत आलेल्या 2.5 फूट 3 फूट या सरीमध्ये हे यंत्र चालत नाही आणि उत्पादनही जास्त निघत नाही. म्हणून मला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्याने एकरी उत्पादन वाढवण्यासाठी सरीतलं अंतर वाढवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी चांगलं बियाणं, सशक्त बियाणं वापरलं पाहिजे. त्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये ज्या बियाणं म्हणजे 86-032 या बियाणामध्ये त्यांनी 100 टन 150 टन असं उत्पादन घेत आहेत. आपल्या भागातसुद्धा ते 86-032चाच वापर करावा. पण 86-032 थोडंसं लोळतं आहे म्हणून शेतकरी त्यापासून परावृत्त होतात. पण मशीनचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की ऊस लोळला तरी पण मशीन तो ऊस उचलतोय, त्याची काहीच अडचण येत नाही. म्हणून शेतकरी बांधवाने आपल्या उत्पादन वाढीसाठी 86-032 त्याचबरोबर 4-4.5 फुटाच्या सरीची लागवड करावी आणि आपलं उत्पादन वाढवावं असं मी सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो.